घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप। कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी। महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटतात। सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार। उद्धव ठाकरेंचा इशारा। आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी। नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। सुरेश धस यांचं वक्तव्य। पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती।